बांगलादेशामधल्या अराजकतेमुळे सध्या भारत बांगलादेश या सीमेवरती मोठा तणाव अद्यापही दिसून येतोय आणि याच दरम्यान सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक प्रवीण कुमार यांनी उत्तर बंगालच्या सिलीगुडीमध्ये भारत बांगलादेश सीमेवरती जाऊन इथल्या सुरक्षेचा आढावा घेतलाय। बांगलादेशामधील हिंसाचार आणि राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवरती प्रवीण कुमार यांची ही भेट अत्यंत महत्त्वाची अशीच मानायला हवी। बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा जिया यांचे पुत्र तारिक रहमान 17 वर्षांनी मायदेशामध्ये परतलेत। मायदेशामध्ये येताच त्यांनी बुलेटप्रूफ बसमध्ये त्यांना बसवण्यात आलं आणि भव्य रोड शो देखील त्यांचा पार पडला। यावेळेला तारिक यांनी एक भाषण केलं। या भाषणामध्ये त्यांनी माझ्याकडे एक प्लॅन आहे, 1971 प्रमाणे नव्याने सुरुवात करू असं बांगलादेशी जनतेला आवाहन केलंय। पुढच्या वर्षी 12 फेब्रुवारीला बांगलादेशमध्ये सार्वत्रिक निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत। खालिदा जिया यांच्या आजारपणामुळे रहमान हे पंतप्रधान पदाचे संभाव्य दावेदार आहेत असं मानलं जातं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।